संभाजी या नावामध्ये जे जी आहे ते आदरयुक्तच आहे. संभाजी नाव हे आदरयुक्तच आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करतोय तर मग कशाला बाकीचा विषय. तुम्ही इतके दिवस झालं संभाजी ब्रिगेडची स्थापना होऊन इतके दिवस तेच नाव आहे, मग आताच नेमका हा मुद्दा का उचलतोय? हा, तर पहिली गोष्ट तर संभाजी ब्रिगेडच्या विरोधात ही गोष्ट आम्हाला तेव्हा लक्षात आली जेव्हा आम्ही संभाजी पिढीवर आंदोलन केलं की संभाजी महाराजांच्या नावाने एकेरी उल्लेख करणारं संभाजी ब्रिगेड म्हणून एक संघटना आहे. आणि ही काय आता 4 दिवसापूर्वी सुरू केलेली कृषी नाहीये. लोकसभेच्या आधीपासून आपण त्यांना पत्र व्यवहार केलेला आहे की हे नाव बदलावे आपण म्हणून, पण त्याचा शून्य रिप्लाय आल्यामुळे आपल्याला हे आंदोलनाचं पाऊल उचलावं लागलं. आपण प्रवीण गायकवाडांना पत्र व्यवहार केला, मनोज आकरेंना फोन केला, पत्र व्यवहार केला. एवढ्याच 2च संघटना आपल्या समोर आहेत ना, संभाजी ब्रिगेड संघटना आणि संभाजी ब्रिगेड पक्ष. आणि आमचे ऑब्जेक्शन काय फक्त संभाजी ब्रिगेड ह्या 2 वरच नाहीये. ज्यांनी ज्यांनी संभाजी महाराजांचा इकडे उल्लेख केलाय त्याच्या सगळ्यांवर ऑब्जेक्शन आहे. पण काय आपल्याला काही जण चालून माहित नाही ना कुठं कुठं काय आहे ते. तुम्ही ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा ते बदलत नाही. अजून म्हणजे तुमचा संपर्क झालेला आहे. आता वाटतं का ते बदलतील? तुम्हाला नाही बदललं तर काय काय आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला संविधानामध्ये अधिकार दिलेला आहे आंदोलन, याच खऱ्या अर्थाने हे ब्रह्मास्त्र आहे. आणि आपण याचाच वापर करून पुरेपूर त्यांना बदलायला विनंती करत आहोत. याच्या पुढे आपण काय त्यांना हाणून मारून तसे करू शकत नाही ना. आपण काय करणार, सरकार दरबारी मागणी करणार, काय करणार की यांचं नाव बदलायला टेमिटम द्या किंवा यांची मान्यता रद्द करा. बाकीच्या दुसऱ्या कुठला पवित्र घेऊ शकत नाही. आंदोलन करणार म्हणताय, काय स्वरूपाचं आंदोलन असणार? आमचं प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चे असतील आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन असेल. फोन केला का तुम्ही? हो, त्यांनी सांगितलं की संभाजी या नावामध्ये जे जी आहे ते आदरयुक्तच आहे. संभाजी नाव हे आदरयुक्तच आहे. मग तुमचं काय? हा, आम्ही सांगितलं ना, आज जर तुम्ही ही जर भूमिका तुमची असेल की संभाजी या नावामध्ये जी आहे म्हणून ते आदरयुक्त आहे, तर उद्या तुम्ही म्हणाल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये बी जी आहे, मग छत्रपती लावायची गरजच नाही. उद्या तुम्ही म्हणाल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावामध्ये तर डॉक्टर बाबासाहेब साहेब आहे, मग त्यांना महामानव लावायची गरजच नाही. म्हणजे प्रत्येक महामानवाच्या पुढे जी पदवी आहे त्याच्या मागे इतिहास आहे आणि ही जनतेनं त्यांना दिलेली उपाधी आहे, तर त्याचा उल्लेख झालाच पाहिजे. हे माझं एकट्याचं नाही, तर समस्त शिवप्रेमी, शंभूप्रेमी आणि सर्व महामानवांच्या प्रेमींचं म्हणणं आहे. कदाचित आज तुम्ही पत्रकार बोलू शकत नसाल, पण कुठेतरी तुमच्या मनात देखील हीच वाटत असेल ना, का तुम्हाला वाटतंय की छत्रपतींचं नावाचा एकेरी उल्लेख व्हावा. संघटनेमध्ये फक्त नावाचा आहे की दुसरीकडे जिथं जिथं वापर होतो, उदाहरणार्थ शिवाजीनगर आहे तिथे छत्रपती लावत नाही. अशा ठिकाणी ज्या ठिकाणी महापुरुषांचं नाव आहे त्या ठिकाणी त्या उपाधी द्यायलाच पाहिजे का? सर, छत्रपती शिवाजीनगर केलंय ना, त्यांनी बदल केलाय ना. परत ना छत्रपती शिवाजी टर्मिनल केलंय, आता करतील ते चालूच आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनल केलेलं आहे आणि ज्या ज्या गोष्टीला एकेरी उल्लेख होतोय तिथं आपण आवाज उठवणारच. तिथं यापूर्वी तुमची पत्रकार परिषद झाली होती, मात्र तुम्ही देखील आंदोलनाचा इशारा दिला होता, पण त्या स्वरूपाचं आंदोलन झालं का तुमचं? आणि त्याच्याबद्दल काय म्हणणं होतं त्या संभाजी ब्रिगेड? हा, आपण यापूर्वीही पत्रकार परिषद घेतली होती, तर त्यामध्ये आपण 25 फेब्रुवारीला सर्व तहसील कचेरीसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं आणि त्यामध्ये सांगितलं होतं की आपण लवकरात लवकर नाव बदलावं किंवा नाव काही 1-2 दिवसात बदलत नाही, त्याची प्रोसिजर असते. पण तुम्ही प्रसिद्धी माध्यमांसमोर सांगू तर शकता ना, आम्ही बदलत आहोत, आमची प्रोसिजर चालू आहे. मग त्यांनी तसा कुठलाही पवित्र न घेतल्यामुळे आम्हाला हा पवित्र घ्यावा लागला. आंदोलन करून पण तुमच्या मागण्या मांडल्या ऐकल्या जात नाही असं तुम्हाला
म्हणायचं आहे का? अगदी बरोबर. मग आता परत तुम्ही आंदोलनाचा इशारा दिला. हो. किती वेळा म्हणजे असं अल्टिमेटम काय अल्टिमेटम काय आहे? या किती दिवसात किती दिवस अल्टिमेटम दिलंय का तुम्ही त्यांना? अल्टिमेटम आपण 13 डिसेंबरला पत्रकार परिषद घेऊन दिला होता की तुम्ही 1.5 महिन्यामध्ये 1 जानेवारीपर्यंत तुम्ही नाव बदला म्हणून. त्याच्या आधी ही पत्रव्यवहार झालेला आहे. म्हणजे एखाद्याला जर सांगून म्हणजे आपण झोपलेल्याला उठवू शकतो पण झोपीचं सोंग घेतलेल्याला उठवू शकत नाही असं. त्यांच्याकडचे कार्यकर्ते बघतोय. हे झोपायचं सोंग घेत आहे, झोपलेलं नाही. आता ते संतोष शिंदेला एवढं कळतंय की विकिपीडियावर संभाजी असा उल्लेख केला, छत्रपती लावलं नाही, महाराज लावलं नाही. आणि त्याला तो स्वतःच्या तोंडाने म्हणतोय की त्याला फाशीची शिक्षा व कारवाई झाली पाहिजे, बदल झाला पाहिजे. अरे मग तू पहिला बदल तुझ्यात कर ना. म्हणजे दुसऱ्याला शिकवे तत्व मग त्यात संभाजी महाराजांचा किती उल्लेख होतोय. अरे सांगतोय ना मी, छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करा ना, काय अडचण नाही. छत्रपती नावाने तुम्हाला एवढी घृणा काय? आज तुम्ही ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं संघटना काढली आणि त्या संघटनेचं कार्य काय करता तुम्ही? ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी, आपल्या देवदेश धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, आज त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं संघटना करतात, त्या विचारात चालायचं म्हणतात आणि महापुरुषांच्या आणि देवदेवतांच्या नावाने विटंबना करतात. प्रभू रामचंद्रांच्या विषयावर त्यांचा जो प्रवक्ता आहे त्यांनी काय वक्तव्य केलं ते किती शोभनीय होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयावर त्यांच्या प्रवक्त्यांनी काय वक्तव्य केलं ते किती शोभनीय होतं. किंवा अशा अनेक वक्तव्य आहेत त्यांची, ते किती शोभनीय आहेत. याचं कधी त्यांनी परीक्षण केलं का? आज छावा सिनेमा आला तर ह्यांना त्या गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्केचा पुळका आला. म्हणजे ज्या छत्रपती संभाजी महाराजांचे हाल हाल करून मृत्यू आला त्यांना, त्याच्याविषयी अखंड महाराष्ट्र, हिंदुस्थानच्या बाहेर संभाजी महाराजांविषयी सगळ्यांना सहानुभूती आली. आणि महाराज काय आहे, त्यांचं बलिदान काय आहे हे सगळ्या देशाला देशाच्या बाहेर कळलं. त्यावेळेस ह्यांना जाग आली कोणाची? तर शिर्के कुटुंबाची. काय यांनी सांगितलं की शिर्केंचा अपमान होतोय, शिर्केंवर अन्याय होतोय. आणि तिथं जाऊन सांगितलं की त्या छावा सिनेमाच्या डायरेक्टरवर गुन्हा दाखल करा. अहो ज्या वेळेस छावा कादंबरी आली ज्याच्यामध्ये म्हणजे छावा सिनेमामध्ये फक्त एवढंच घेतलेलं आहे की गणोजी आणि कान्होजी, ते छावा कादंबरी त्यांचं गाव, नाव, त्यांचं कुलदैवत सगळं घेतलेलं आहे. मग तुम्ही त्याच्या ऑब्जेक्शन का घेतलं नाही? तुम्ही ज्यावेळेस स्वराज्य रक्षक संभाजी ही सिरियल आली त्यावेळेस त्याच्यावर ऑब्जेक्शन का घेतलं नाही? त्यात तर स्पष्ट दाखवले ना, त्याच्यात तर स्पष्ट दाखवले ना की गणोजी आणि कान्होजी रस्ता दाखवत आहेत. ज्यावेळेस स्वराज्याच्या आणि आपल्या आऊसाहेब औरंगजेबाच्या कैदेत होत्या त्यावेळेस त्यांनी पैशासाठी मोऱ्या गोसाव्यांना पत्र लिहिलं. त्यावेळेस गणोजी शिर्केंनी तिथं औरंगजेबाच्या कैदेत त्यांना मदत का नाही केली? ह्याचा कधी यांनी अभ्यास केलाय का? म्हणजे काय करायचंय, खोटा इतिहास काहीतरी धानांत त्याला कशाला तर काहीतरी जोडायचं आणि ती बंदर बसायचं आणि युवकांना मिसगाईड करायचं. हे बघा ते काय करतायत याच्यावर आमचं ऑब्जेक्शन नाही. त्यांनी ते नाव लवकर बदलावं हे आमचं ऑब्जेक्शन आहे. स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ख्याती जगविख्यात आहे. असं असताना आज कुठंतरी महाराष्ट्रामध्ये एक संघटना त्यांच्या नावाचा वारंवार एकेरी उल्लेख करत आहे. संभाजी ब्रिगेड या संघटनेकडून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा रोज एकेरी उल्लेख होत आहे. याच्या विरोधात आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहारही केला, त्यांच्याशी फोनवर बोलणंही केलं, पण त्या विषयावर त्यांचा प्रतिकार एकदम शून्य आहे.
त्यामुळं आज आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यायची वेळ आहे. आज 25 फेब्रुवारीला राज्यामधल्या सर्व तहसील कचेरीसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. आणि त्या 3 तारखेपासून पुण्यातून सुरुवात करत आहोत. म्हणजे पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि ठाणे, रायगड. पहिल्या टप्प्यात आपण एवढे जिल्हे घेत आहोत. या जिल्ह्यामध्ये आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन, म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देवेंद्र फडणवीसांना निवेदन देत आहोत आणि त्यात त्यांच्याकडे सरकारकडे मागणी करत आहोत की सरकारनं लवकरात लवकर या संघटनेला एक अल्टिमेटम द्यावं आणि त्यांनी त्यांचं ते नाव बदलावं किंवा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करावं अशी आमची मागणी आहे. असं न केल्यास सरकारनं या संघटनेची मान्यता रद्द करावी. कारण आपण सगळ्यांनी जर पाहिलं तर जनरली जनमानसांमध्ये असेल किंवा मीडियामध्ये असेल, ज्यावेळेस आपण उल्लेख करता त्यावेळेस तुमच्या तोंडातून पहिला उद्गार निघतो तो संभाजी ब्रिगेड. संभाजी ब्रिगेडने हे केलं, संभाजी ब्रिगेडने ते केलं, संभाजी ब्रिगेडचं असं, संभाजी ब्रिगेडचं तसं. पहिला उद्गार जो निघतोय तो एकेरी आहे आणि ही महाराष्ट्रासाठी खूप अपमानजनक गोष्ट. ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. आज तुम्ही दुनियाला एवढं ज्ञान शिकवता आणि स्वतःच काय म्हणजे दुसऱ्याला शिकवत तत्वज्ञान आणि स्वतः कोरडं पडशान. अगदी एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मी की यांचा प्रवक्ता जो स्वतःच हे वक्तव्य करतोय की छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यावर त्याला काय शिक्षा द्यावी ते तुम्ही 1 मिनिट ऐका. विकिपीडिया असेल किंवा इतर सगळ्या संसाधनामध्ये घाणेरडं आणि खोट्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन म्हणजे विकिपीडिया छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली, पण संभाजी नावाने फक्त टाकल्या दिलं, छत्रपती नावं नाही, बाकी महाराज नावं नाही. चूक सुधारली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ज्याने कुणी मजकूर टाकलाय सरकारने अशाला पकडून वेळ पडली तर फाशी दिली पाहिजे. कारण स्वराज्याच्या छत्रपतींचा आमच्या महाराष्ट्राच्या अस्मितेची बदनामी अवमान केला जातोय. खपून घेऊन अटक केली पाहिजे आणि कठोर शासन झालं पाहिजे. आता ते करणं गरजेचं आहे. ऐकलं आपण. मी तुम्हाला हा व्हिडिओ मी शेअर करेल. म्हणजे काय आहे, दुसऱ्यांच्या प्रती असेल तर असं वक्तव्य, मग तुम्हीच ती चूक का सुधारत नाही, तुम्हीच ती चूक करताय. जी चुकीची शिक्षा तुम्ही दुसऱ्याला फाशीची शिक्षा मागता. अशामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा रोज होणारा एकेरी उल्लेख हा थांबला पाहिजे, ही आमची पहिली भूमिका आहे. तुम्हाला काय विचारायचं? आमची मागणी ही आहे की संभाजी ब्रिगेडने त्यांच्या नावात असा बदल करावा जेणेकरून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अनादर होऊ नये. म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करावं, अन्यथा त्यांनी ते नाव बदलावं. आणि यासाठी आम्ही राज्यातल्या 36 जिल्ह्यातल्या 36 जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन देत आहोत आणि विनंती करत आहोत की या संघटनेचं नाव बदलावं आणि जर ते बदलत नसतील तर या संघटनेची मान्यता रद्द करावी. कारण हे प्रकरण तेवढं गंभीर आहे. ज्यांनी आपल्या देव देश धर्मासाठी प्राणाची आहुती दिली, ज्याच्यामुळे देवळाचा कळस, गोट्यातली गाय आणि घरातली माई सुरक्षित आहे, अशा महान व्यक्तीचं एकेरी उल्लेख करणं हे पापच आहे. त्याच्यामुळे हे नाव बदललंच पाहिजे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. आणि ही भूमिका फक्त माझी आम्ही इथं बसल्याची नसून महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींची, शिवप्रेमींची. आंदोलनाचा इशारा आहे. हो, आम्ही राज्यभर जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चा करणार आहोत. याच्यानंतर मग मंत्रालयावर. आज पत्रकार परिषद घेतली, किती तारखेनंतर आंदोलन करणार? आज पत्रकार परिषद घेतली. आमचं 3 तारखेला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन आहे, 7 तारखेला सातारा जिल्हाधिकाऱ्यांसमोर आंदोलन आहे, 11 तारखेला कोल्हापूर
असं बॅक टू बॅक म्हणजे कोल्हापूर झाले की सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, ठाणे, रायगड असं बॅक टू बॅक आहे. मंत्रालयामध्ये किती तारखेला तुम्ही आंदोलन पुकारणार आहे? नाही त्याच्या अजून ही झालं ना, कारण आपल्याला आधी 36 जिल्हा कम्प्लीट करायचे. त्यांचा रिस्पॉन्स आहे काय माहित, उद्या जर त्यांना आपली पत्रकार बघून जर त्यांची सतसत विवेक बुद्धी जागृत झाली जी त्यांच्याकडे नाहीये, अजिबात नाहीये, ती तर